आणि आता एक राजकीय बातमी पाहूयात। महापालिका निवडणुकांसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत। महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे युती होणार का याच्या चर्चा नव्याने सुरू झाल्यात। भाजपबरोबर युती करावी अशी चर्चा मनसेच्या बैठकीत काल झाली आणि आज आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेच्या बैठकीत शिंदेंवरही निशाणा साधण्यात आला। त्यानंतर मनसे आणि शिंदे गटात मात्र धुसफूस सुरू झाली आहे। विधानसभेत झालं गेलं ते विसरून जा, महापालिकेच्या तयारीला लागा। राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना बैठकीत हे आदेश दिले। मनसे महापालिकेच्या तयारीला लागली आहे, त्यासाठीच मनसेची शिवतीर्थवर बैठक झाली। त्यामधली मोठी इनसाइड स्टोरी म्हणजे शिंदेंमुळे विधानसभा निवडणुकीला मनसे युतीत सहभागी झाली नाही असा सूर या बैठकीत उमटला। एकनाथ शिंदेंमुळे मनसे युतीत सहभागी झाली नाही अशी चर्चा मनसेच्या बैठकीत झाली। विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची युतीसाठी तयारी होती, मात्र एकनाथ शिंदे तयार नव्हते असा सूर मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचा होता। आगामी महापालिकेसाठी भाजप मनसे युतीचा विचार करू असं बैठकीत ठरलंय। विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या। दोन ठाकरे एकत्र येण्याबद्दल दोर कधीच कापले गेलेत याबद्दलही मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। आता महापालिका निवडणुकीत कुणाबरोबर युती करायची याचा निर्णय राज ठाकरेच घेणार आहेत। सविस्तर चर्चा झाली महानगरपालिकेच्या तयारीच्या दृष्टीने आणि त्या संदर्भातले त्यांनी सूचना तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत। सर, आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेंमुळे भाजपबरोबर आम्ही जाऊ शकलो नाही असं राज ठाकरे म्हणाले। नेमकं काय असं आहे की एकनाथ शिंदेंमुळे झालं वगैरे असा काही भाग नाही आहे। मुळात विषय असा आहे की ज्या पद्धतीचं काय कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होतं ते कम्युनिकेशन झालं नाही। निगोसिएशन कुठेतरी थांबलं, कम्युनिकेशन गॅप राहिली आणि असं वाटतं त्यामुळे ती युती होऊ शकली नाही। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या 3 ते 4 भेटी झाल्या होत्या, मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि मनसेमध्ये चांगलंच बिनसलं। मनसेनं लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेला ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरती लढावी अशा पद्धतीचा प्रस्ताव मनसेकडे आला होता, मात्र ही ऑफर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धुडकावली। विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि यामध्ये अमित ठाकरे यांचा पराभव झाला। या पराभवामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिंदे गटावरचा रोष अधिकच वाढत गेलाय। एकनाथ शिंदेंमुळे युती होऊ शकली नाही असा सूर मनसेच्या बैठकीत उमटल्यामुळे आता शिंदे गट आणि मनसे आमने सामने आले। त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता, त्यामुळे आता समान्य एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपलं ध्येय जर का एकच असेल, हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल, तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे। एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे ही आमची अपेक्षा असणारच आहे, माझी वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे। परंतु अशा पद्धतीने सामान्य शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही। एकीकडे शिंदेचे नेते राज ठाकरेंवर आगपाखड करत असताना दुसरीकडे भाजपचे मंत्री आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची बैठक झाली। त्या बैठकीतही मनसे उघडपणे भाजपसोबत गेली नाही, ही चूक झाल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। तर भाजपही मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले होते। लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा, आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे
सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसेनं विधानसभा निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 119 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. निवडणुकीत मनसेला 10,02,557 मतं मिळाली. 2009 मध्ये 5.78%, 2014 मध्ये 3.25%, तर 2019च्या निवडणुकीत 2.5% मतं मिळवणाऱ्या मनसेला या निवडणुकीत 1.55% मतं मिळाली. मुंबईबद्दल बोलायचं झालं तर फक्त शिवडी विधानसभा मतदारसंघात 67,000 मतं मिळवत बाळा नांदगावकर दुसऱ्या स्थानी राहिले. माहीमसह मुंबईतल्या इतर मतदारसंघात मनसेचे सगळे उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी महापालिका निवडणूक ही मनसेला शेवटची संधी असेल. अशावेळी मराठी भाषा, हिंदुत्व आणि मोदी या मुद्द्यांवर मनसे भाजप युती होऊ शकते. मनसेच्या बैठकीतही भाजपशी युती करण्याबद्दल चर्चा होते. त्याचवेळी शिंदे गटावर निशाणा साधला जातो. बरोबर त्याच्याच दुसऱ्या दिवशी आशिष शेलार राज ठाकरेंची भेट घेतात. हा योगायोग नक्कीच नसावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.